आपण जो सेकंड चॅप्टर आहे सायन्स पेपर 2चा एनर्जी फ्लो इन एन इकोसिस्टम त्यातला जो नेक्स्ट पार्ट आहे द एनर्जी पिरॅमिड याच्याबद्दल आपण या तासामध्ये बघणार आहोत. तर एनर्जी पिरॅमिड म्हणजे नेमकं काय? मागच्या तासामध्ये आपण इकोसिस्टमची डेफिनेशन केली होती. बायोटिक एबायोटिक factors and the interaction between the biotic and abiotic factor is togetherly called as a ecosystem. Okay, then how these biotic and abiotic factor are interconnected with each other, how that their interconnectivity forms a food chain, and when the various food chains are present in our surrounding, so they are interrelated, interconnected with each other, so they form a intricate web, that is a food web. Okay, that we discussed in the last lecture. Now today we are going to discuss about a energy pyramid. Before learning about a energy pyramid, first let us see what is meant by a trophic level. Each level in the food chain is called a trophic level. आता जी फूड चेन आपण याच्या आधीच्या भागामध्ये आपण जे डिस्कस केली होती त्या फूड चेनमधली प्रत्येक एक लेवल जी आहे त्याला एक ट्रॉपिक लेवल म्हटलेलं आहे. फॉर एक्झाम्पल ग्रास हा प्रोड्युसर आहे, तर ग्रासवरती डिपेंड असणारा जो ग्रास होपर आहे, तर ग्रास होपर ही एक ट्रॉपिक लेवल आहे. त्यानंतर जे त्या हर्बिवोरसवरती डिपेंड असणारे जे कार्निवोर्स आहेत त्याच्यावरती डिपेंड असणारे जे इतर अपेक्स कार्निवोर आहेत, ही प्रत्येक असणारी जी लेवल आहे ही एक ट्रॉपिक लेवल आहे. ओके, सो ईच लेवल इन द फूड चेन इज कॉल्ड अ ट्रॉपिक लेवल. अ ट्रॉपिक लेवल इज द स्टेप ॲट विच द ऑर्गॅनिझम ऑब्टेन इट्स फूड इन द चेन. ओके, सो इट इज अ स्टेप where the living organism obtain its food or gain their energy. ही एक अशा प्रकारची स्टेप आहे, अशा प्रकारची एक पायरी आहे की ज्या ठिकाणी प्रत्येक सजीव हा काही ना काहीतरी फूड गेन करतो, फूड मिळवतो किंवा त्याच्यापासून त्या फूडपासून एनर्जी गेन करतो. तर त्या प्रत्येक लेवलला ट्रॉपिक लेवल म्हटलेलं आहे. द अमाऊंट ऑफ मॅटर अँड एनर्जी ग्रॅज्युअली डिक्रीजेस फ्रॉम प्रोड्युसर ॲट लोएस्ट लेवल टू टॉप कन्झ्युमर ॲट द हायेस्ट लेवल. सो दिस अमाऊंट ऑफ एनर्जी इज गोज ऑन डिक्रीजिंग. सो या ठिकाणी तुम्हाला दिसतं की जे प्रोड्युसर आहेत दे डायरेक्टली कन्वर्ट द सोलार एनर्जी इन टू द केमिकल एनर्जी. ओके, सो द हर्बिवोरस दॅट इन देअर फूड फ्रॉम दिस प्रोड्युसर directly, so some amount of energy, not 100% energy is transferred to the herbivores, but a few amount of energy get transferred to these herbivores. Then carnivores feed upon these herbivores, so this energy get transferred from one trophic level to the another trophic level, and as it transfer from one level to the another level, it continuously goes on decreasing from a lowest level up to the top level. ह्या सर्व फूड चेनमध्ये जी प्रत्येक ट्रॉपिक लेवल आहे ती प्रत्येक ट्रॉपिक लेवल ही काही ना काहीतरी फूड गेन करत असते, अन्न मिळवत असते आणि एनर्जी गेन करत असते, ऊर्जा मिळवत असते. तर जसं प्रोड्युसरपासून आपण एपेक्स जे कार्निवोर असतील किंवा जे टॉप लेवलपर्यंत आपण जाणार आहेत फूड चेनच्या, प्रत्येक वेळेस ही एनर्जी लेवल काय होतं ते डिक्रीज होत जाते, कमी कमी होत जाते. ओके, नाउ थिंक अबाउट इट. What happens to the energy during its transfer from producer to apex consumer? What happens to the energy during its transfer from producer to apex consumer? Just आता आपण जे डिस्कस केलं की जे प्रोड्युसरपासून अपेक्स कन्झ्युमर जे आहेत त्यांच्यापर्यंत एनर्जी जात असताना एनर्जी गोज ऑन, दॅट अमाऊंट ऑफ एनर्जी ग्रॅज्युअली डिक्रीजेस फ्रॉम प्रोड्युसर टू apex carnivore. Okay, does it remain trapped in the apex consumer? ती जी एनर्जी आहे ती अपेक्स कन्झ्युमरमध्ये ट्रॅप राहते का? प्रोड्युसर म्हणजे प्लांट्सने तयार केली, प्लांट्सकडून हर्बिवरकडे गेली, हर्बिवर्सकडून कार्निवर्सकडे गेली, कार्निवरकडून अपेक्स कार्निवर किंवा जे टॉप कन्झ्युमर आहे त्यांच्याकडे गेली,
मग तिथं ती ट्रॅप झाली, त्या एनर्जी तिथं गेली आणि ब्लॉक झाली, बंद झाली. असं झालं का? डज इट रिमेन ट्रॅप इन द अपेक्स कन्झ्युमर? नो, इट डज नॉट रिमेन ट्रॅप इन द अपेक्स कन्झ्युमर. ती अपेक्स कन्झ्युमरमध्ये ट्रॅप होत नाही, राहत नाही. आफ्टर देअर डेथ, when the microorganisms decomposes their body, that energy get released in the surrounding, so it doesn't remain trapped in the body of apex consumer. Does it remain in the body of apex consumer till its death? Yes, obviously it remains in the body of apex consumer till its death. जोपर्यंत तो सजीव जिवंत आहे तोपर्यंत ती एनर्जी त्याच्या बॉडीमध्ये असते, त्याच्या बॉडीमध्ये असते. आफ्टर देअर डेथ इट रिलीज आउट. ओके, use your brain power. What would happen if the energy remains trapped in the body of apex consumer even after their death? What will happen if there were no decomposers like microbes and fungi in nature? Okay, so हा प्रश्न तुम्हाला थोडासा विचार करण्यासाठी दिलेला आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. तुम्हाला काय वाटतं की जर ही एनर्जी, आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की एनर्जी ट्रॅप होत नाही, ट्रॅप म्हणजे अपेक्स कन्झ्युमरमध्ये ती एनर्जी तशीच अडकून पडत नाही. ओके, तो जिवंत असताना जीवनभर आहे, परंतु एकदा मेल्याच्या नंतर ती परत रिलीज होते. तर त्याच्यावर त्यांनी प्रश्न विचारला की व्हॉट वुड हॅपन इफ द एनर्जी रिमेन्स ट्रॅप्ड इन द बॉडी ऑफ अपेक्स कन्झ्युमर इव्हन आफ्टर दॅट डेथ. त्यांच्या डेथनंतर जर त्यांच्याच बॉडीमध्ये जर ट्रॅप झाली तर तुम्हाला काय वाटतं? याच्यावरती तुम्ही विचार करता उत्तर लिहायचे. तुम्हाला काय वाटतं? व्हॉट विल हॅपन इफ देअर वेअर नो डिकम्पोजर्स लाईक मायक्रोब्स अँड फंगाय इन नेचर. आणि निसर्गामध्ये जर डिकम्पोजर नसतील, मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा फंगस याच्यासारखे असणारे जे डिकम्पोजर आहेत हे जर नसतील तर काय होईल, याच्यावर तुम्हाला विचार करून सांगायचं. ओके, तर याच्यावरती तुम्ही विचार करा. नाही समजलं तर मी सांगालच. ओके, नाव फिगर 7.4 shows the energy transfer that takes place at each trophic level. There are different levels of energy exchange in the food chain. Okay, look at this figure 7.4. It is a pyramid of energy in an aquatic ecosystem. This diagram shows the energy transfer that takes place at each trophic level. प्रत्येक ट्रॉपिक लेवलला कशा पद्धतीने एनर्जी ट्रान्सफर होते. There are different levels of energy exchange in the food chain. The initial quantity of energy goes on decreasing at every level of energy exchange. Now see here. Look at this. These are the phytoplanktons. Phytoplanktons, these are the kind of living organisms that is present in the aquatic ecosystem. That is, they can trap the solar energy and convert it into the chemical energy. That is, they can produce their own food in an aquatic system. So these are the phytoplanktons. हे अशा प्रकारचे प्राणी आहेत की जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात इकोसिस्टममध्ये. म्हणजे पाण्यामध्ये आढळणारे अशा प्रकारचे जीव की जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. त्यांच्यामध्ये क्लोरोफिल वगैरे असणारे की जे स्वतःचं अन्न जे फूड जे आहे ते स्वतः तयार करू शकतील. सो इफ वी सपोज दॅट they trap the energy, they gain the energy, that is a 10,000 kilocalorie. That is the energy gained by this phytoplankton. Then the zooplanktons, they depends on the phytoplanktons for their food. So zooplanktons हे डायरेक्ट हे अशा प्रकारचे वनस्पती किंवा अशा प्रकारचे जीव जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात हे त्याच्यावरती डिपेंड आहे. तर आउट ऑफ दिस 10,000 kilocalorie energy that is trapped or that is present in the bodies of phytoplanktons, so the only 1,000 kilocalorie of energy get transferred from phytoplanktons to zooplanktons. So we can see here there is a decrease in energy. 10,000 kilocalorie energy पैकी फक्त 1,000 kilocalorie energy आहे जे zooplanktons की अशा प्रकारचे प्राणी की जे अन्न खातील. देन फिशेस, जे फिश आहेत जे zooplanktons अशा प्रकारच्या सजीवांना खातील, तर यांच्या बॉडीमध्ये जी एनर्जी आहे दॅट इज अ 1,000 kilocalorie ऑफ एनर्जी. So it get transferred towards the fishes. So the energy present or energy gained by these fishes after eating the zooplanktons, that is only 100 kilocalorie. Out of this 1,000 kilocalorie, only 100 kilocalorie of energy get transferred towards the fishes. Now this energy, it is remain in the body of fishes during their life. Okay. Now the humans, if humans eat these fishes, then out of this 100 kilocalorie, only 10 kilocalories of energy get transferred towards the human. That is in this food chain, human is a apex consumer or a top consumer. So we can see here
the initial quantity of energy goes on decreasing at every level of energy exchange. ही जी इनिशियल क्वांटिटी जी होती एनर्जीची ही प्रत्येक लेवलला काय होत गेलेली आहे, डिक्रीज होत गेली. सिमिलरली द नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स ऑल्सो डिक्रीजेस फ्रॉम द लोएस्ट लेवल टू द हायेस्ट लेवल. नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स ते पण काय जातात, सिमिलरली डिक्रीज होत जातात. म्हणजे एक सिम्पल एक्झाम्पल बघा, ज्या प्रमाणामध्ये झाडं वगैरे किंवा प्लांट, एक सोपं उदाहरण जर आपण पहिली फूड चेन जर का बघितलं तर त्याच्यामध्ये ग्रास होतं, गवत होतं. जितकं गवत येतं तितके ग्रास होपर किंवा त्या गवताला खाणारे प्राणी नाही आहेत. जेवढं गवत येतं त्याच्यापेक्षा ती प्राण्यांची संख्या कशी कमी. जितक्या प्रकारचे ग्रास होपर वगैरे आहेत तितक्या प्रमाणामध्ये फ्रॉग नाही आहेत. जितक्या प्रमाणामध्ये फ्रॉग आहेत तितक्या प्रमाणामध्ये स्नेक नाही आहेत. म्हणजे ॲज the energy goes on decreasing from the producer up to the apex consumer, similarly number of living organisms that also decreases from producer up to the apex consumer. Number of living organisms पण हळूहळू decrease होत. The number of organisms also decreases from the lowest level to the highest level. This pattern of energy exchange in an ecosystem, it is called as a pyramid of energy. So this पॅटर्न ऑफ एनर्जी एक्सचेंज, हा जो एनर्जी एक्सचेंजचा जो पॅटर्न आपल्याला दिसतो, दिस पॅटर्न इट इज कॉल्ड ॲज पिरॅमिड ऑफ एनर्जी. या पॅटर्नलाच पिरॅमिड ऑफ एनर्जी असं म्हटलं जातं. सो दिस पॅटर्न ऑफ डिक्रीज इन एनर्जी फ्रॉम द डिक्रीज इन एनर्जी लेवल ड्युरिंग द एनर्जी एक्सचेंज फ्रॉम द प्रोड्युसर अप टू द अपेक्स कंझ्युमर. So this pattern it is called as a pyramid of energy. हा जो काही पॅटर्न आहे याला पिरॅमिड ऑफ एनर्जी असं म्हटलं जातं. आफ्टर द डेथ ऑफ अपेक्स कन्झ्युमर्स देअर एनर्जी बिकम्स अवेलेबल टू द डिकम्पोजर्स. आफ्टर द डेथ ऑफ द अपेक्स कंझ्युमर नंतर मग ती एनर्जी काय होती, तर लॉक राहते का, तर नाही. मग काय होती, दिस एनर्जी बिकम्स अवेलेबल टू द डिकम्पोजर्स. फंगाय अँड अदर मायक्रो ऑर्गॅनिझम्स डिकम्पोज द बॉडीज ऑफ डेड ॲनिमल्स. दे आर कॉल्ड डिकम्पोजर्स. जे फंगस असतील किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम असतील, हे जे काही अपेक्स कंझ्युमर असतात यांची जी बॉडी आहे ती बॉडी डिकम्पोज करतात आणि ती जी एनर्जी आहे ती एनर्जी सराउंडिंगमध्ये सभोवताली रिलीज होऊन जाते. इन द प्रोसेस ऑफ ऑब्टेनिंग फूड फ्रॉम द रिमेन्स ऑफ ऑर्गॅनिझम्स, डिकम्पोजर्स कन्वर्ट देम इन टू द सिम्पल कार्बन कंपाउंड्स. दीज सबस्टन्सेस easily mix with the air, water and soil, from where they are again absorbed by the plants and incorporated into the food chain. Okay, so the substances from which the bodies of the living organisms are made, that substances now they becomes free. When the decomposer decomposes the bodies of living organism, these kind of substances are again released into the atmosphere, into the soil, into the water, in air. These substances, that is decomposers, convert these substances into the simple substances, simple carbon compounds that they can mix with the air, water and soil. And from air, water and soil, these substances are again reabsorbed by the plants, use that substances for the making the food, and from the plant that substances are again in the come into the food chain. Okay, तर या पद्धतीने जे एक एनर्जी पिरॅमिड जी आहे, एनर्जी पिरॅमिड किंवा या पद्धतीने जी काही चेन आहे त्याच्यामध्ये हे न्यूट्रिएंटचा फ्लो कशा पद्धतीने होत आहे, तर या ठिकाणी फायटोप्लॅन्क्टन्स जे आहेत किंवा हा जर 7.4 जर का एक बघायचं असेल किंवा कुठली एक फूड चेन जर बघायची असेल, तर या ठिकाणी या लिव्हिंग ऑर्गॅनिझमने म्हणजे हे प्रोड्युसर जे आहेत या प्रोड्युसरने जी ट्रॅप केलेली एनर्जी आहे ही प्रोड्युसरपासून तर अपेक्स कंझ्युमरपर्यंत जात असताना ती एनर्जी जी आहे ती एनर्जी लेवल डिक्रीज होत गेलेली, कमी कमी होत गेलेली आहे. आफ्टर द डेथ ऑफ दिस ह्युमन बिईंग्स दिस एनर्जी इज रिलीज इन टू देअर ॲटमॉस्फिअर. ही एनर्जी रिलीज केली जाईल, पण ही एनर्जी कुठल्याही पद्धतीने परत या प्रोड्युसरकडे येत नाही, एनर्जी येत नाही. पण हे जे काही अपेक्स कंझ्युमर आहेत यांच्या जे बॉडीज आहेत ते बॉडीज आफ्टर देअर डेथ, त्यांच्या मृत्यूच्या नंतर त्या बॉडीज मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा फंगस हे डिकम्पोज करतात
आणि त्यांच्या बॉडीत ज्या ऑर्गॅनिक सबस्टन्सेसपासून बनलेल्या आहेत त्या सबस्टन्सेसला डिकम्पोज करून ते कन्वर्टेड इनटू द सिम्पल सबस्टन्सेस, त्यांना सिम्पल सबस्टन्सेसमध्ये कन्वर्ट करतात की जे सिम्पल सबस्टन्सेस एअरमध्ये, हवेमध्ये, मातीमध्ये, पाण्यामध्ये परत मिक्स होऊ शकतात आणि हवा, माती, पाणी यांच्यामधून पुन्हा ते जे न्यूट्रियंट्स आहेत हे पुन्हा प्लांटला भेटतात. ते एक प्रकारचे आपण त्याला खत म्हणतो. तर त्या प्रकारे ते पुन्हा प्लांटला मिळतात आणि प्लांटच्याद्वारे ते परत एकदा त्या फूड चेनमध्ये येतात. म्हणजे न्यूट्रियंट्स परत आलेले, एनर्जी परत आलेली नाही. यांचे शरीर ज्या एनर्जी फक्त रिलीज झाली, न्यूट्रियंट जे ते न्यूट्रियंट्स परत एकदा फूड चेनमध्ये आले. You can now see that due to the food web formed by the various modes of nutrition, energy and the various nutrients circulate continuously in the ecosystem. ओके, जितकं डायव्हर्सिटी जास्त असेल, जेवढे नंबर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स त्या इकोसिस्टीममध्ये असतील तितकी जास्त ती एनर्जी ट्रान्सफर होतं. म्हणजे फूड चेन जितकी मोठी असेल किंवा फूड वेब जेवढं इंट्रिकेट फूड वेब त्या ठिकाणी असेल तेवढी ती एनर्जी काय होत राहणार आहे, ट्रान्सफर होत राहणार आहे. एका ट्रॉपिक लेवलमधून दुसऱ्या ट्रॉपिक लेवलमध्ये जात राहणार आहे. कारण की त्यांच्या डेथच्या नंतर ती एनर्जी फक्त रिलीज होती पण ती परत प्रोड्युसरकडे येत नाही. ओके, तर द सन इज द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी इन एनी इकोसिस्टम. ग्रीन प्लांट्स ऑफ द इकोसिस्टम स्टोर सम ऑफ द सोलार एनर्जी इन द फॉर्म ऑफ अ फूड. Before reaching the decomposers, this energy is passed on from one trophic level to the next. Decomposer dissipates some amount of energy in the form of heat. However, no part of the energy ever returns to the sun. Hence, such a passage of energy is referred to as one-way transport. Okay, so sun is the one and only one source of energy in our ecosystem. So green plants or the producer, they trap the solar energy and convert it into the chemical energy in the form of food. Okay, before reaching that energy up to the decomposers, this energy is passed on from one trophic level to the another trophic level, that is from herbivores to the carnivores, from carnivores to the apex carnivore. And after their death, after the death of the apex carnivore, decomposers convert some amount of energy or uses some amount of energy in the form of heat. However, there is no part of energy returns to the sun. Never ever it again returns to the sun. Hence, such a passage of energy is referred to as a one-way transport. So त्याच्यामुळे याला one-way transport असं म्हटलेलं किंवा एनर्जी फ्लो इट इज अ युनिडायरेक्शनल. असं विचारलं जाईल की एनर्जी फ्लो हा युनिडायरेक्शनल काय? युनिडायरेक्शनल काय? कारण की सूर्याकडून एनर्जी येते, ती एनर्जी आपण ट्रॅप करतोय, तर ती एनर्जी जी आहे ती कुठल्याही मार्गाने पुन्हा सूर्याकडे जात नाही. सो इट इज अ वन वे ट्रान्सपोर्ट. ओके, नाव अगेन हिअर इज अनदर वन क्वेश्चन. यूज युअर ब्रेन पॉवर. वाय आर द नंबर्स ऑफ tertiary consumer, that is affects carnivores, always less than those of other consumers? Okay, institute at work. The Indian Institute of Ecology and Environment, Delhi, was established in 1980 and is involved mainly in research, training and arranging workshops and seminars. This institute has published the International Encyclopedia of Ecology and Environment. ओके, तर हे काही इन्स्टिट्यूशनल वर्क किंवा इन्स्टिट्यूटचं कार्य या ठिकाणी दिलेलं आहे. हा क्वेश्चन आणि वरील जो युजर ब्रेन पॉवरचा क्वेश्चन होता ते क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा. बघा तुम्हाला सोडवता येतात का. ओके, तर आज आपण या ठिकाणीच थांबू. याच्या नेक्स्ट जो पार्ट असेल, जो या चॅप्टरचा शेवटचा जो भाग असेल त्याच्यामध्ये आपण जे सायकल आहे, बायोजिओ केमिकल सायकल, त्याच्याबद्दल याच्या नंतरच्या भागामध्ये आपण बघू. ओके, आज आपण इथंच थांबूया. ओके, थँक्यू व्हेरी मच.